नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. सध्या मित्रांनो, सरळ सेवेच्या कुठल्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत त्याची एकाच व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, पहिली जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची. सर्व जाहिरातीच्या लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देतो आहे. तुम्ही कुठल्या पदांसाठी अप्लाय करणार आहात कमेंटमध्ये नक्की सांगा, किंवा इतर जाहिरातीबद्दल तुम्हाला माहिती हवी असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा मित्रांनो, पहिली जाहिरात या ठिकाणी सरळ सेवेची आलेली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची. याच्यामध्ये गट ड चं पद भरलं जात आहे. याची शेवटची तारीख मित्रांनो उद्या ठेवण्यात आलेली आहे, म्हणजे 17 मे 2024 असणार आहे. तर त्याच्या अगोदर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचे आहेत. ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन मित्रांनो ऑलरेडी याचे सुरू झालेले आहेत. IBPS कंपनीमार्फत तुमची परीक्षा घेतली जाते. तर याच्यामध्ये पहा 150 पदं टोटल भरली जात आहेत मित्रांनो. या ठिकाणी या पदांसाठी 10वी उत्तीर्णानंतर, म्हणजेच हे जे पद आहे अग्निशामक विमोचक किंवा फायरमॅन रेस्क्यूवर, परमनंट पद आहे 19,900 ते 63,200. या पदासाठी 10वी उत्तीर्णानंतर तुमचा राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबईचा 6 महिन्याचा कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम तुम्ही उत्तीर्ण केलेला असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर MSIT परीक्षा, मराठी भाषेचं ज्ञान, तुमची शारीरिक पात्रता उंची 165 सेंटीमीटर पाहिजे पुरुष उमेदवारांना. त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी देखील उंचीची अट ठेवण्यात आलेली आहे. तर ही मित्रांनो या ठिकाणी पात्रता आहे. महिला उमेदवारांना 162 सेंटीमीटर उंची आहे, पुरुष उमेदवारांना 165 सेंटीमीटर. तर या पदासाठी तुमची लास्ट डेट मित्रांनो 17 मे 2024 ठेवण्यात आलेली. तर ही पहिली जाहिरात आहे PCMC महानगरपालिकेची. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे अप्लाय करण्यासाठीची. त्यानंतर मित्रांनो दुसरी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली ती म्हणजे हायकोर्ट ऑफ बॉम्बे अंतर्गत या ठिकाणी औरंगाबाद बेंचसाठी, म्हणजे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मित्रांनो औरंगाबाद खंडपीठ जे आहे उच्च न्यायालय मुंबई यांचं, त्यांच्या अंतर्गत मित्रांनो ज्युनियर ट्रान्सलेटर आणि इंटरप्रिटर हे पद जे आहे ते भरलं जात आहे. तर या ठिकाणी या पदासाठी एकूण टोटल 7 जागा भरल्या जात आहेत. हे देखील परमनंट पद आहे. S18 लेवल श्रेणी याची पाहू शकता. 49,100 ते 1,55,800 प्लस सर्व अलाउन्सेस तुम्हाला या पदासाठी ठेवण्यात आलेले आहेत. याच्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया जर बघितला 18 ते 38 वर्ष वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी आहे. 18 ते 43 वर्षापर्यंत किंवा जे पण गव्हर्नमेंट रूलनुसार तुम्हाला एज रिलॅक्सेशन आहे ते देखील तुम्हाला भेटणार आहे. याच्यासाठी तुमची डिग्री झाली पाहिजे इन एनी ऑफ द लँग्वेज, यापैकी कुठल्याही लँग्वेजमधून, जसं की इंग्लिशमधून झाले, हिंदी, मराठी, गुजराती याच्यामधून झाले तर तुम्ही अप्लाय करू शकतात. परंतु जर तुमचं डिग्री इन लॉ झालेली आहे तर तुम्हाला या ठिकाणी प्रेफरन्स जास्त भेटणार आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी प्रोफिशियंट इंग्लिशमध्ये पाहिजेत, कारण की तुम्हाला इंग्लिश टू या ठिकाणी हिंदी, मराठी, गुजराती, कोकणी यापैकी 2 लँग्वेजेसमध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन करावं लागणार आहे. पदाचं नावच या ठिकाणी ट्रान्सलेटर आहे किंवा या ठिकाणी इंटरप्रिटर आहे. म्हणजे ज्या ठिकाणी मित्रांनो प्रोसिडिंग चालते कोर्टामध्ये, ती प्रोसिडिंग जी आहे इंग्लिशमध्ये असणार आहे. ते इंग्लिशमधून तुम्ही हिंदी, मराठी, गुजराती किंवा कोकणीमध्ये तुम्हाला ट्रान्सलेट करायचे. त्यासाठी तुमची डिग्रीची या ठिकाणी इंग्लिश किंवा हिंदी किंवा मराठी, गुजराती, कोकणी यापैकी भाषांमधून झालेली असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कॉम्प्युटर सर्टिफिकेट प्रोफिशियन्सी तुमची असणं गरजेचं आहे. बेसिक कॉम्प्युटर तुम्हाला येणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये MSIT झालेली आहे, तुमची सेडॅक झालेलं आहे किंवा बोस्टन झालेलं आहे, यापैकी कॉम्प्युटर सर्टिफिकेट झालेलं आहे तुमचं, तर अप्लाय तुम्हाला करता येईल. इथं तुम्हाला टायपिंगची या ठिकाणी त्यांनी अट ठेवलेली नाही. टायपिंग नाही आली तरी तुम्हाला या ठिकाणी चालेल. फक्त तुमची या ठिकाणी परीक्षा होईल इंग्लिश ग्रामर, इसे रायटिंग, लेटर रायटिंग, ट्रान्सलेशन फ्रॉम इंग्लिश टू एनी अदर 2 लँग्वेजेस, ज्यामध्ये हिंदी, मराठी, गुजराती किंवा कोकणी यापैकी ट्रान्सलेशन तुम्हाला करायचे 40 मार्कासाठी, आणि त्यानंतर इंटरव्ह्यू 20 मार्काचा तुमचा होईल. टायपिंग टेस्टची या ठिकाणी तुम्हाला गरज नाही आहे, त्याची माहिती त्यांनी यामध्ये दिलेली नाही. तरी देखील तुम्ही सविस्तर जाहिरात वाचून पाहू शकतात. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, तिथून तुम्ही पाहू शकतात. ऑनलाईन अप्लाय करायचं आहे, त्यासाठी 200 रुपये फीस तुम्हाला असणार आहे. त्यानंतर अजून एक जाहिरात मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध झालेली ती म्हणजे या ठिकाणी नागपूर बेंच, नागपूरसाठी, जे की हायकोर्ट ऑफ बॉम्बे अंतर्गत आहे. क्लार्क या पदासाठी जागा निघालेली, ज्याच्यामध्ये टोटल 56 वॅकेन्सी भरल्या जातात. हे देखील पद परमनंट आहे. याच्यासाठी देखील तुम्हाला पेमेंट 29,200 ते 92,300 इतका ठेवण्यात आलेला आहे. S10 लेवल्सनुसार लिपिक पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकतात. हा परमनंट या ठिकाणी जॉब आहे. 18 ते 38 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा आहे. 18 ते 43 वर्ष राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. याच्यामध्ये मात्र तुमच्या या ठिकाणी डिग्री झालेली पाहिजे, कुठल्याही शाखेमधून झाली असेल तरी चालेल. मात्र प्रेफरन्स जो आहे डिग्री इन लॉसाठी असणार आहे. परंतु तुम्हाला या ठिकाणी इंग्लिश टायपिंग त्यांनी मागितलेले 40 WPM वर्ड पर मिनिट टायपिंग तुमची झाली पाहिजे. 40च्या वरती टायपिंग पाहिजे, 40च्या खाली नाही.
त्याचबरोबर कॉम्प्युटर सर्टिफिकेट देखील तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. मग त्याच्यानंतर तुमची टायपिंग टेस्ट होणार आहे, रिटन टेस्ट होणार आहे आणि लेखी परीक्षा देखील तुमची घेतली जाणार आहे. लेखी परीक्षेमध्ये मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज, जनरल इंटेलिजन्स, अर्थमॅटिक आणि कॉम्प्युटरवरती प्रश्न असतील आणि त्यानंतर मग तुमची टायपिंग इंग्लिश होईल, ज्याच्यामध्ये 400 शब्दांचा पॅसेज असेल. मिनिमम त्याचे तुम्हाला या ठिकाणी 20पैकी 10 मार्क्स घेणं गरजेचं आहे. 10 मिनिटाचा वेळमध्ये तुम्हाला तो पॅसेज टाईप करायचा आहे. तर ही लिपिक पदासाठी या ठिकाणी मित्रांनो तिसरी जाहिरात आत्तापर्यंत प्रसिद्ध झालेली आहे. त्यानंतर मित्रांनो पुढच्या सरळ सेवेच्या जाहिरात आलेल्या आहेत, त्या म्हणजे महावितरणमार्फत जी की IBPS कंपनीमार्फत परीक्षा होते. याच्यासाठी 20 जून 2024 लास्ट डेट आहे. पहिली जाहिरात या ठिकाणी आपण जर बघितली, टोटल 468 पदांची या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. ज्या पदाचं नाव आहे या ठिकाणी लोअर डिव्हिजन क्लार्क किंवा या ठिकाणी ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स. याच्यासाठी 468 जागा आहेत. ज्यांचं BCom झालेलं आहे ते ॲप्लाय करू शकतात. BComसाठी या ठिकाणी संधी असणार आहे. या पदासाठी देखील कुठलीही एक्सपिरियन्सची गरज नाही. BCom असेल, BMS असेल किंवा BBA झालेलं आहे तरी देखील तुम्हाला ॲप्लाय करता येईल. हे देखील परमनंट या ठिकाणी पद असणार आहे. महावितरणमार्फत याची जाहिरात देण्यात आलेली आहे. याची लास्ट डेट 20 जून 2024 आहे. IBPS मार्फत तुम्हाला फॉर्म भरायची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्याच्यानंतर मित्रांनो जवळपास 5 ते 6 नंबरची जाहिरात आहे, ती देखील महावितरणची झालेली आहे. तंत्रज्ञ किंवा विद्युत सहाय्यक हे जे पद आहे या ठिकाणी भरलं जातं आहे. टोटल 5347 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत. या पदासाठी तुमचं 10वी झालेलं पाहिजे. 10वीनंतर मात्र वीजतंत्री किंवा तारतंत्री तुमचा ITI झालेला असणं गरजेचं आहे. 18 ते 27 वर्ष वयोमर्यादा आहे खुल्या प्रयोगासाठी आणि 18 ते 45 ते 43 वर्षापर्यंत राखीव प्रयोगासाठी वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. तर विद्युत सहाय्यक या पदासाठी 5000पेक्षा जास्त जागा भरल्या जात आहेत. तर आत्तापर्यंत मित्रांनो एवढ्या जाहिराती ज्या आहेत सध्या प्रसिद्ध आहेत. या पदांचे अर्ज अजूनही सुरू आहेत. यासाठी तुम्ही नक्की अप्लाय करू शकता. सर्व जाहिरातीच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही तुम्हाला पाहायला भेटतील. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक व शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.